आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामाचं कौतुक, राम मंदिर निर्माणाचं स्वप्न पूर्ण केल्यानं शाबासकीची थाप, तर काश्मीरमध्ये कलम 370 इतिहास जमा झाल्याचं विधान. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधान मोदींचं आवाहन, तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही वक्तव्य. बारामती एग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची उद्या पुन्हा ईडी चौकशी. 24 जानेवारीच्या चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल हायकोर्टात. अहवालानंतरही ईडी चौकशी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी तपास बंद करण्याचा अहवाल. आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळले नसल्याची अहवालातून सीबीआयची माहिती. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकावरती आयकर विभागाच्या धाडी. 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून शहरातील विविध भागात कारवाई. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी. 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला हजर असतील, तर कालच्या बैठकीत रंगलं मानपमान नाट्य. कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर धार्मिक स्थळावर कोल्हापूर महापालिकेची कारवाई. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सगळे सोयऱ्यांबाबत आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण. मनोज जरांगेंची घोषणा. अधिवेशन घेऊन अध्यादेशाचं तातडीनं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी, तर सोरेन यांना अटक होण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदासाठी सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा प्रस्ताव. जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणीसाठा शिल्लक. पिण्यासाठी पाणी राखीव. उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय. मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा. मद्रास हायकोर्टाचा निर्णय. उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी. काश्मीरच्या डोंगरांवरती बर्फाची चादर, तर शिमला, उत्तर काशी आणि गंगोत्री धाममध्येही बर्फवर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.